भाजप महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडताना आणि रणनीती राबवताना नवा पॅटर्न राबवणार असल्याचं समजतंय। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर खासदार आणि आमदारांनी मनमानी केल्याचं समोर आलं। त्यानंतर भाजप नेतृत्वानं रणनीती बदलल्याचं समजतंय। 100% खात्री असलेल्या भागामध्ये भाजप एकनिष्ठ तरुण उमेदवारांना संधी देणार आहे। तसंच मित्रपक्षातून टीका झाली तर प्रत्युत्तर न देण्याच्या सूचनाही नेत्यांना दिल्या गेल्या आहेत। यासोबतच कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन जनसंपर्क वाढवण्याचं देखील सांगण्यात आलंय। मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेनं 227 पैकी 100 जागा मागितल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। तर मुंबई महायुती एका समितीची स्थापना करणार आहे। या समितीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी 4 पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल। चंद्रशेखर बावनकुळेंनी ही माहिती दिली आहे। महापौर पदाचा आणि मतभेद होणाऱ्या जागांचा निर्णय वरिष्ठ घेतील अशी माहितीही बावनकुळेंनी दिली। महायुतीमध्ये परवा रात्री माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, मी आणि माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्यात आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका जिल्हा परिषदमध्ये महायुतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे निवडणुका लढू आणि त्याकरता जे काही जिल्हास्तरीय आम्ही अधिकार दिलेले आहेत। महापालिका निवडणुकांसाठी आमचं ठरलं आहे। महापालिका निवडणूक आम्ही एकत्र लढू आणि जिंकू देखील, तर आम्हीच एकत्रित येऊन महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला पराभूत करू असा निर्धार शेलारांनी व्यक्त केला। आमचंही ठरलंय, पुन्हा सांगतो आमचंही ठरलंय, महायुतीमध्ये आम्ही निवडणूक लढवणार आहोत। राज्यभरातल्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत एकत्रित लढू, एकत्रित जिंकू आणि महाविकास आघाडीला एकत्रित पराभूत करू। केवळ महापालिका निवडणुकाच नाही तर जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही एकत्र लढवल्या पाहिजेत असं वक्तव्य आमदार निलेश राणेंनी केलंय। या निर्णयामुळे आनंद आणि समाधान आहे। नेते ठरवतील ते मान्य करावं लागेल असं राणेंनी म्हटलंय। चांगली गोष्ट आहे, आम्ही तेच सांगत होतो पूर्वीपासून आणि हा फॉर्म्युला ठरला आपल्याकडून। मला कळतंय हे सगळीकडेच झालं पाहिजे, नुसतं महानगरपालिकाने, त्यानंतर जिल्हा परिषदा पण आहेत। जे आम्ही सातत्याने सांगतोय की महायुतीमध्ये आपण लोकसभा लढलो, विधानसभा लढलो, तर सगळ्याच निवडणुका महायुतीमध्ये लढल्या गेल्या पाहिजे। ठाणे आणि नवी मुंबईसह सर्वच महापालिका युती म्हणून लढवल्या पाहिजेत। मागच्या वेळी कदाचित कम्युनिकेशन गॅप राहिला असेल, यावेळी योग्य ती काळजी घेऊ असं वक्तव्य खासदार नरेश म्हस्केंनी केलं। मोठा आरोप केलाय। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याआधी त्यांना निवडणुकीच्या धामधुमीतून मोकळं करण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याचा दावा दानवेंनी केलाय। त्यांनी या संदर्भात आज सोशल मीडियावर एक ट्विट केलंय आणि म्हणून आयोगाची मंडळी कामाला लागली आहेत असं दानवेंनी म्हटलंय। 19 ते 23 जानेवारी 2026 दरम्यान मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर जाणार आहेत। ठाण्यामध्ये आज ठाकरेंची सेना आणि मनसेची महत्त्वाची बैठक पार पडली। यामध्ये ठाण्यातील 6 आणि पालघरमधील 1 अशा एकूण 7 महापालिकांच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली। यामध्ये जागावाटप आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती आहे। या बैठकीला ठाकरेंच्या सेनेचे नेते विनायक राऊत, राजन विचारे, विलास पोतनीस आणि मनसेकडून अविनाश जाधव आणि अभिजित पानसे, राजू पाटील उपस्थित होते। आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांची आणि शिवसैनिकांची इच्छा आहे की आम्ही सगळे एकत्र राहिलो पाहिजे, कारण आमची लढाई ही अफजल खानाच्या फौजेसोबत आहे। त्याच्यामुळे सर्वच महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिकांची इच्छा आहे आम्ही सगळे एकत्र राहिलो पाहिजे। आघाडीतल्या घटक पक्षांची इच्छा आहे, काँग्रेसचे इथले जिल्हाध्यक्ष असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, सगळ्यांचीच इच्छा आहे की जर यांना सामोरे जायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र जावं लागेल। पण याच्या बाबतीतला जो पूर्ण निर्णय तो सन्माननीय राजसाहेब, उद्धवसाहेब घेतील आणि जो काही खाली आदेश येईल त्या पद्धतीने आमच्याकडनं त्याची अंमलबजावणी होईल। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे महापालिकांच्या निवडणुका एकत्र लढणार अशी घोषणा ठाकरेंच्या सेनेचे नेते विनायक राऊतांनी केली आहे। जर महाविकास आघाडीतील पक्षांना वाटलं तर त्यांना सोबत घेऊ असंही राऊतांनी म्हटलंय। मात्र अद्याप युतीबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी कुठलीही घोषणा केलेली नाही। माननीय उद्धवजी ठाकरे आणि माननीय राजसाहेब ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्रित येऊन हा महाराष्ट्र धर्म वाढवणं आणि वाचवणं हे जबाबदारी त्यांनी जे स्वीकारलेली आहे त्या अनुषंगाने
येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन ह्या निवडणुका लढवल्या जातील. काल सोलापूरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला मनसे नेत्यांची उपस्थिती असल्याचं पाहायला मिळालं. यामुळे काँग्रेस आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली आहे. तर नाशिकमध्ये पण असं झालं होतं. सोलापूरमध्ये आधी होऊ द्या मग बघू अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे. सोलापूरमध्ये काल पत्रकार परिषद महाविकास आघाडी चंद्रकांत खैरे आणि इतर नेतृत्व होते, ज्यामध्ये मनसे आणि काँग्रेस हे एकत्र आलेलं पाहायला मिळतं. सोलापूरमध्ये निर्णय झालेला असताना की आम्ही एकत्र निवडणूक लढवणार असं काल पत्रकार परिषद असं नाशिकला पण सांगितलेलं. एकदा होऊ दे निर्णय. पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील असं शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी म्हटलंय. तसंच पुण्यामध्ये 165 उमेदवारांची तयारी केल्याचं रवींद्र धंगेकरांनी स्पष्ट केलं. पक्षामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष आम्ही 165 उमेदवार द्यायची तयारी आमची झालेली आहे. तसा अहवाल आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे पाठवलेला आहे. जो काय निर्णय घेणार आहे ते घेणार आहे. पण शेवटच्या मिनिटासाठी पुणेकरांना चांगले कार्यकर्त्यांचं मोहोळ आम्ही पुणेकरांना देणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.